नमस्कार, मी आपल्या सर्वांचा शिक्षक मित्र अमोल गायके आपल्या सर्वांचं प्रथमतः लक्ष्य करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गणित विषयामध्ये आपल्याला 30 पैकी 30 मार्क मिळवणं शक्य आहे का? तर हो, आपण 2024 आणि 2025 चा जर पेपर पाहिला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येत आहे की 2013 पासून ते 2021 पर्यंत जी काही टेट परीक्षा झालेली आहे या परीक्षेमधील जो काही गणिताचा अभ्यासक्रम किंवा गणिताचा जी काठिण्य पातळी होती त्या काठिण्य पातळीमध्ये 2024 आणि 25 च्या परीक्षेमध्ये बऱ्याचतः बदल झालेला आहे। आता जास्तही सोपं म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी काठिण्य पातळी कमी झालेली आहे। त्यामुळे आपण 30 पैकी 30 नाही तरी 27 ते 28 प्रश्न या परीक्षेमध्ये मिळवू शकतो। ते कसे मिळवायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि सर्वांच्या उपयोगासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर व्हिडिओला लाईक करा। बघा, एक 4-5 मुद्दे आहे। त्याच्यात पहिला मुद्दा आहे की अभ्यासक्रम समजून घ्या। आपल्याला कोणत्याही गावाला जायचं असेल तर सर्वप्रथम त्या गावाचा रस्ता आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तसंच आपल्याला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे त्या परीक्षेचा अभ्यास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून पहिला पॉइंट आहे, आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहोत त्या परीक्षेचा सर्वप्रथम अभ्यास माहित करून घ्या। मग आपला टीईटीचा पेपर आहे तर टीईटीच्या पेपरमधील गणिताचा अभ्यासक्रम सर्वप्रथम समजून घ्या। अभ्यासक्रमावर आधारित एक व्हिडिओ आपण घेऊन येऊ। पहिला पॉइंट होता अभ्यासक्रम समजून घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या। योग्य मार्गदर्शनासाठी तुम्हाला जर आवश्यकता असेल तर यूट्यूबवरती बरेचसे शिक्षक अवेलेबल आहे। ज्या शिक्षकाचं तुम्हाला शिकवलेलं समजत असेल त्या शिक्षकाची तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच जॉईन करू शकतात। बऱ्याच शिक्षकांच्या ऑनलाईन बॅचेस आहे, तुम्ही त्यापैकी कोणत्याही शिक्षकाची ऑनलाईन बॅच जॉईन करू शकतात। योग्य मार्गदर्शन असेल तर कमी वेळामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो। त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेणे हा 2 नंबरचा पॉइंट आहे। त्यानंतर यशस्वी लोकांबरोबर तसेच अयशस्वी लोकांबरोबर मैत्री करा। ज्या लोकांनी टीईटीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्या लोकांसोबत मैत्री करा। तसेच जे लोक 2024 आणि 25 दोन टीईटी पेपर दिलेले आहेत आणि दोन्ही पेपरमध्ये अपयशी झालेले आहेत किंवा अउत्तीर्ण झालेले आहे अशा लोकांसोबत सुद्धा मैत्री करा। कारण यशस्वी लोक आपल्या सोबत प्रत्येक क्षणाला खरं बोलतीलच असं होणार नाही, पण अयशस्वी लोक त्यांच्या चुका आपल्या या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या चुकांमधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं। त्यामुळे यशस्वी लोकांसोबत तसेच जे लोक अयशस्वी झालेले आहे यासोबत तुम्हाला मैत्री करायची आहे। मैत्री म्हणजे लगेच त्यांच्यासोबत फिरायचं नाहीये, त्यांच्यासोबत थोडीफार ओळख निर्माण करायची आहे आणि त्यांचा पेपरचा अनुभव कसा होता हा अनुभव त्यांच्याकडून ऐकून घ्यायचा आहे। म्हणजेच येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल। त्यानंतर इच्छा असेल तरच अभ्यास करा। म्हणजेच आता काय होतं, बऱ्यापैकी लोकांचे लग्न वगैरे झालेले आहेत। मग आता कधी कधी नवरा बायकोचे भांडण होतात आणि भांडण झाल्याच्या नंतर नवरा त्या रूममध्ये आणि आपण ह्या रूममध्ये आणि नवरा तिकडे बसलेला आणि आपण इकडे अभ्यास करत आहोत। मग अशा कंडिशनमध्ये आपला अभ्यास होत नाही। आपण जरी या ठिकाणी अभ्यासाला बसलेलो आहोत पण आपलं संपूर्ण लक्ष तिकडे असतं। अशा कंडिशनमध्ये अभ्यास करू नका आणि केलाही पाहिजे नाही। त्यानंतर एक महत्त्वाचं सांगणं असं आहे की येणाऱ्या जूनपर्यंत आपल्या घराचं जे वातावरण आहे ते एकदम शांततेत ठेवा। कुठल्याही प्रकारचा वाद आपल्या घरामध्ये होणार नाही ही प्रथमतः काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे। तुम्ही पुरुष असाल तर पुरुष, तुम्ही स्त्री असाल तर स्त्री, तुम्हाला दोघांनाही या गोष्टीची जाणीव आहे की आपण परीक्षा देणार आहोत आणि परीक्षा उत्तीर्ण होणं आपल्यासाठी किती आवश्यक आहे। त्यामुळे होईल तेवढं घराचं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। म्हणून या ठिकाणी आवर्जून एक पॉइंट ऍड केलेला आहे, इच्छा असेल तरच अभ्यास करा, नाहीतर उगाच अभ्यासाचं ढोंग करू नका। जास्त वेळ ऑनलाईन अभ्यास किंवा ऑनलाईन लेक्चर करू नका। फक्त ऑनलाईन लेक्चर केल्यामुळे नुकसान असं होतं, मी फक्त हा शब्द वापरत आहे, ऑनलाईन लेक्चरनं नुकसान होत नाही। आणि फक्त ऑनलाईन लेक्चर केल्याचा तुमचं नुकसान असं आहे की तुम्हाला ज्यावेळेस समोरचा शिक्षक शिकवतो त्यावेळेस त्याने शिकवलेलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजते, पण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही ते गणित सोडवायला घेतात त्यावेळेस तुम्हाला जमत नाही।
जमतं तर ते 3-4 मिनिटाने जमतं आणि 3-4 मिनिटामध्ये जर आपलं एक गणित बरोबर येत असेल तर आपण परीक्षेला सामोरं जाण्यासाठी अजून तयार नाही. आणि परीक्षेला सामोरं जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, त्या बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि त्या कोणकोणत्या गोष्टी आहे त्या ठिकाणी आपण समजून घेऊ. पहिलं तर काय, तुम्हाला 25 पर्यंत पाढे पाठ करायचे आहे आणि होणाऱ्या गोष्टी आहे, शक्य आहे, सर्वांकडून होऊ शकतात. त्यानंतर 30 पर्यंत वर्ग आणि 25 पर्यंत गण. तुम्हाला सुरुवातीचे 2 ते 4 दिवस फक्त ह्या 3 गोष्टीवर काम करायचं आहे. तुमचे एकदम टकाटक 25 पर्यंत पाढे पाठ पाहिजे, 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे आणि 25 पर्यंत घन पाठ पाहिजे. आणि ह्या गोष्टी आपल्याला कोणीही कधीही विचारल्या तरी सांगता यायला पाहिजे. इतक्या परफेक्ट आपल्या त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यानंतर बेसिक क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार किंवा बोडोमास, पण या 4 क्रिया प्रथमतः तुम्हाला परफेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही बोडोमासवर आधारित उदाहरणांचा सराव सुद्धा या ठिकाणी करू शकता. मग ह्या 4 गोष्टी तुम्हाला सर्वप्रथम करायच्या आहे. त्यानंतर बघा, सराव करा. कितीही गणित यूट्यूबवर पाहिले तर आपला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. प्रत्यक्ष पेन आणि कागद घेऊन आपल्याला प्रत्येक गणित सोडून पाहावं लागेल, तेव्हा त्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी काय होतील, क्लिअर होतील आणि आपल्या डोक्यात परफेक्ट बसतील. फक्त समोरचा शिकवत आहे आणि आपण मोबाईल ठेवून या ठिकाणी पाहत आहोत, त्या गोष्टी शक्य होणार नाही. तर प्रत्यक्ष तुम्हाला ते गणित शिकवत असताना व्हिडिओ बंद करून ते गणित अगोदर तुम्ही सोडून पहा आणि नाही जमल्यास मग त्या शिक्षकाचं बघा, किंवा तुम्हाला जमल्यास त्यांचं आणि तुमचं उत्तर बरोबर येत आहे का या गोष्टीचा ताळमेळ जोडून बघा. जमत असेल तर ठीक, नाहीतर तुम्हाला स्पष्टीकरण तर भेटणारच आहे. त्यानंतर दिवसाला कमीत कमी 100 गणितांचा तुम्हाला सराव करायचा आहे. सुरुवातीला 100 गणित होणार नाही, तुम्ही 25 गणितापासून सुरुवात करू शकतात. सुरुवातीला 25 गणितं घ्या, नंतर 30 घ्या, 35 घ्या, 40 घ्या, 50 घ्या, 60 घ्या, असं थोडे थोडे गणितांचा सराव तुम्हाला वाढवायचा आहे. आणि जेवढा जास्त तुम्ही सराव करशाल तेवढा तुमचा आपण यशाच्या जवळ त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. कारण गणितामध्ये 28 ते 29 मार्क घेणं त्या ठिकाणी शक्य आहे आणि घेऊ शकतात असा जर सराव केला तर. त्यानंतर प्रश्नपत्रिका. मग तुम्हाला काय करायचं आहे, सोमवारपासून ते रविवारपर्यंत एक वार त्या ठिकाणी निश्चित करायचा आहे आणि त्या दिवसाला तुम्हाला फक्त 150 म्हणजे 150 मार्कांची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. प्रश्नपत्रिका झाल्याच्या नंतर आणि ती प्रश्नपत्रिका सोडत असताना आपल्याला 2.5 तासाचा वेळ लावायचा आहे आणि ती प्रश्नपत्रिका वेळ लावूनच सोडवायची आहे. नाहीतर मग 50 उदाहरणं झाले, बाहेर चक्कर मारून आलो आणि मग 50 उदाहरणं सोडवले आणि मग रात्री झोपताना 50 उदाहरणं सोडवले, मग 150 झाले, मग 150 पैकी आपल्याला 127 आले. मग असं करू नका. एकदा पेपर सोडवायला जर घेतला तर पूर्ण पेपर सोडवा आणि पूर्ण पेपर सोडवल्याच्या नंतर पहिल्या पेपरमध्ये आपले कितीही मार्क येऊ द्या, निगेटिव्ह होऊ नका, मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि त्या दिवसाला आपण पेपर सोडवला आहे त्या दिवसाला एक नियोजन परफेक्ट करा. नियोजन झाल्याच्या नंतर त्या पेपरचं ॲनालिसिस करा आणि त्या पेपरमध्ये कोणत्या गोष्टी चुकलेल्या आहेत, कोणत्या विषयावर आपल्याला काम करण्याची गरज आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर ॲनालिसिसमधून कळत असतात. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला एक प्रश्नपत्रिका सोडत चला. त्यानंतर तुम्हाला जर मार्गदर्शनाची जर काही गरज असेल तर आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती या 3 विषयांची एक एकत्रित बॅच सुरू केलेली आहे. ती फक्त 101 रुपयांमध्ये आहे. ती बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरला जाऊन अमोल गायके मॅथ रिझनिंग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपली बॅच जॉईन करा. काही जर अडचण असेल तर माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क साधा. जय हिंद, धन्यवाद.